नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मोठा थरार बाजूला ठेवून कुटुंबांनी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस साजरा केला आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना 90च्या दशकातील आठवणीत घेऊन जाणारे अनेक सुंदर क्षण पाहायला मिळाले. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण कालचा प्रसंग पाहतो, जिथे अर्जुन आणि रविराज काका महिपत विरोधातील प्लॅनसाठी पोलिसांची मदत घेण्याबद्दल बोलत असतात. दुसरीकडे साक्षी सचिनच्या फोनमध्ये एडी नावाचे 7 मिस कॉल बघून संशयित होते. ती फोन अनलॉक करून चेक करत असताना सचिन तिथे येतो. सचिन तिला घाबरवतो. तू माझा फोन का चेक करतेस म्हणून विचारतो. साक्षी गोंधळते आणि फोन सायलेंट असल्यामुळे मी फक्त तो उचलत होते असं सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र सचिन तिला अधिक प्रश्न विचारतो आणि तिला भावनिक करत तिच्यावर वॉच ठेवण्याची गरज नाही असं पटवतो. तो तिची गंमत करत होतो असं सांगून विषय बदलतो आणि तिला क्यूट स्माईल देण्याची मागणी करतो. यानंतर तो बाहेर कामाचा फोन करण्याचं निमित्त करून निघून जातो, ज्यामुळे साक्षीचा संशय पूर्णपणे दूर होत नाही. दरम्यान घरी अस्मिता एकटेपणा जाणवत असल्याने वैतागून विमलला आवाज देते, पण विमलही घरात नसते. कॉफी करण्यासाठी ती स्वयंपाकघरात जाते आणि तिथे तिला एक चिठ्ठी मिळते. ही चिठ्ठी वाचून ती डायनिंग टेबलच्या कॉर्नरवर जाते, जिथे तिला एक सुंदर गुलाब मिळतो. यानंतर तिला पॉर्च व्हरांडामध्ये जायची दुसरी चिठ्ठी मिळते. पॉर्चमध्ये अस्मितासाठी एक बोर्ड लावलेला असतो, ज्यावर तिचे लहानपणीचे सुंदर फोटो चिटकवलेले असतात. हे पाहून अस्मिता खूप आनंदी होते आणि तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. यावेळी सायली, अर्जुन, रविराज काका, प्रतिमा, त्या विमल सगळे तिथे येतात आणि टाळ्या वाजवून अस्मिताचं स्वागत करतात. अर्जुन सांगतो की अस्मिताला एकटं वाटत असल्यामुळे सायलीने हे खास सरप्राईज प्लॅन केले आहे. सायली तिला म्हणते की आम्ही सगळे असताना तुला एकटं वाटू देणार नाही. अस्मिता भावूक होते. या क्षणी तिला सायलीशी भूतकाळात केलेल्या गैरवर्तनाची आठवण येते. सायलीने तिच्यासाठी एवढं काही केल्याने तिला खूप गिल्टी वाटतं. ती डोळ्यात पाणी आणून सायलीचे मनापासून आभार मानते. यानंतर अस्मितासाठी खास खाद्यपदार्थांची मेजवानी आयोजित केलेली असते. प्रतिमा आत्या तिला फुलांचा मुकुट घालतात. चैतन्य, अर्जुन आणि रविराज काका पाणीपुरी संपवण्याची गमतीने धमकी देतात. विमल अस्मिताला डोहाळे लागल्यामुळे पोटभर पाणीपुरी खाण्यास सांगते. तेवढ्यात पाठीमाडून सचिन वेटरच्या वेशात येऊन मॅम पाणीपुरी असं म्हणतो. अस्मिता त्याला ओळखत नाही आणि आणखी काय ऑर्डर आहे म्हणून विचारते. सगळे हसू लागतात. विमल तिला पदार्थांच्या स्टॉलजवळ नेते, जिथे पाणीपुरी, रगडा पॅटेस, वडापाव तसेच चिंचा, बोरा आणि कैऱ्यांसारखे पारंपरिक पदार्थ ठेवलेले असतात. अस्मिता हे सगळं बघून खूप खुश होते आणि तिला आवडणाऱ्या व्हॅनिला आईस्क्रीमसाठी आनंद व्यक्त करते. सायली तिला आणखी एक सरप्राईज असल्याचं सांगते आणि सचिन चेहऱ्यावरील मास्क काढतो. अस्मिता सचिनला बघून खूपच आनंदित होते आणि त्याला मिठी मारते. ती याला डोहाळ जेवण म्हणते, पण अर्जुन आणि सायली स्पष्ट करतात की हे फक्त मूड इम्प्रूव्हमेंट पार्टी आहे. इकडे विमल अश्विनला पार्टीत सहभागी होण्यासाठी खाली बोलवायला जाते, पण अश्विन नकार देतो. लगेचच प्रिया तिथे येते आणि विमलला खोलीत बघून चिडते. ती अश्विनला तोडा मारते की मोलकणीला पाठवून बोलवण्याऐवजी स्वतः कोणीतरी यायला हवं होतं. अश्विन तिला समजावतो की सायलीने त्याला फोन केला, मेसेज केला आणि घरी आल्यावरही येऊन बोलवलं, पण तो तिच्यासाठी बाहेर गेला नाही. मात्र प्रिया त्याला वहिनीचं कौतुक करत आहेस असा टोमणा मारून त्याचे मन अधिक दुखवते. प्रियामुळे घरच्यांशी संबंध बिघडल्याचं अश्विनला हळूहळू जाणवतं आणि तो तिला काही बोलण्यात अर्थ नाही असं सांगून निघून जातो. यानंतर घरातले सगळेजण हॉलमध्ये एकत्र बसतात. रविराज काका अस्मिताचे लहानपणीचे मजेशीर किस्से सांगतात, ज्यामुळे सगळे हसू लागतात. मग सचिन गाण्यांचा खेळ खेळायचा प्रस्ताव देतो, जिथे एकजण गाणं गुणगुणून सांगणार आणि दुसऱ्याने ते ओळखायचं. चैतन्य हा गेम सुरू करतो आणि मग रविराज काका एक रेशमी घरटेसारखी जुनी गाणी गुणगुणतात. सायली आणि इतरांनी ती ओळखल्यामुळे वातावरण खूप नॉस्टॅल्जिक आणि आनंदी होतं. यानंतर ते पत्त्यांचे चॅलेंज गेम खेळायला घेतात. अस्मिता आणि प्रतिमा आत्या एका टीममध्ये असतात. अस्मिता गेममध्ये चीटिंग करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अश्विन हळूच त्यांच्यात सामील होऊन अस्मिताचं चीटिंग उघड करतो. तो रविराज काकांना काका म्हणून आवाज देतो, ज्यामुळे रविराज काका खूप भावूक होतात. सगळेजण अश्विनला आनंदाने आपल्यात सामील करून घेतात. अश्विनही त्यांच्यात मिसळून जातो आणि विमलकडून शेवपुरी आणि रगडा पॅटीसची मागणी करतो. अश्विनला आनंदी पाहून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात, कारण आता प्रियाची प्रतिक्रिया काय असेल याची त्यांना कल्पना असते. अशा प्रकारे आजचा भाग कुटुंबाच्या आनंदी आणि भावनिक क्षणांनी भरलेला होता, ज्यामुळे पुढील थरारासाठी प्रेक्षकांना एक छान ब्रेक मिळाला. आता पुढील भागात सायली आणि प्रतिमा त्या अपघाताच्या ठिकाणी जायच्या प्लॅनवर ठाम आहेत, तर रविराज काकांचा त्याला विरोध आहे. महिपत आणि प्रतिमा आत्या समोरासमोर आल्यावर काय घडणार आहे हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.